Hello students, welcome in our online English lecture. Today we are going to see a 1.6 Into the Wild by Kiran Purandare. Okay, without wasting our time, let's start 1.6 Into the Wild. Friends, this lesson is divided into two parts. First, Lost in the Jungle, and second, Tracking the Panther of Nagarhole. Now, let's begin the part first, Lost in the Jungle. Today, we can first of all, Lost in the Jungle by Kiran Purandare, born in 1961. आपले जे लेखक आहे किरण पुरंदरे यांचा जन्म 1961 साली झाला होता. आफ्टर अ BCom, he studied environmental studies at Jordan Hill College of Education in Scotland. म्हणजेच बघा त्या त्यांचं जे एज्युकेशन होतं ते एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये होतं. तर कोणत्या कॉलेजमध्ये? जॉर्डन हिल कॉलेज ऑफ स्कॉटलंडमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. ही इज अ रेसिपिएंट ऑफ द साहित्य पुरस्कार. त्यांना साहित्य पुरस्कार हे मिळाला होता. पुणे भाई माधव बागल अवॉर्ड्स अँड द बेस्ट लिटरेचर अवॉर्ड गिव्हन बाय कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर हिज सखा नागझिरा. आणि त्यांना बेस्ट लिटरेचर अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. तो देण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्र स्टेट कल्चरल डिपार्टमेंट. आणि तो कशासाठी देण्यात आला होता? फॉर हिज सखा नागझिरा या बुकसाठी त्यांना बेस्ट लिटरेचर अवॉर्ड मिळालेला आहे. आणि तो कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं. ही स्पेंड 400 days इनसाइड नागझिरा अँड नियर बाय फॉरेस्ट एरियाज अँड रोट दिस अवॉर्ड विनिंग बुक. ह्या बुकसाठी ते जवळजवळ 400 दिवस नागझिरा या फॉरेस्टमध्ये ह्या जंगलामध्ये राहिले होतं आणि सखा नागझिरा हे बुक त्यांनी राईट डाऊन केलं. दिस एक्सपर्ट हॅज बीन टेकन फ्रॉम द सेम. आता या ठिकाणी जे एक्सपर्ट हा शब्द आलेला आहे तो एक्स्ट्रॅक्टसाठी आला आहे किंवा हा पॅसेजसाठी आला आहे. तर हा जो पॅसेज आहे तो कशामधून घेण्यात आलेला आहे? ही इज अ वाईल्ड सखा नागझिरामधून घेण्यात आलेला आहे. ही इज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट म्हणजे ते वन्यजीव परीक्षक होते. त्याचबरोबर अ बर्ड वॉचर म्हणजे पक्षी निरीक्षकही होते. अ रायटर अँड ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. बघा, रायटर बरोबर ते वाईल्ड लाईफ वॉर्डनसुद्धा होते. ही इज ऑल्सो द फाउंडर ऑफ निसर्ग वेद ऑर्गनायझेशन्स विच वर्क्स फॉर द नेचर कन्झर्वेशन्स अँड कम्युनिटी वर्क अराउंड नागझिरा नवेगाव, अ टायगर रिझर्व इन भंडारा अँड गोंदिया डिस्ट्रिक्ट्स. म्हणजे बघा, त्यांनी निसर्ग वेद ऑर्गनायझेशनची जी स्थापना केली आणि त्या संस्थेमार्फत ते त्या ठिकाणी कन्झर्वेशनचं म्हणजेच की निसर्गाचं संवर्धन करण्याचंही काम केलेलं आहे. आणि कम्युनिटी वर्क अराउंड द नागझिरा त्या लोकांसाठी सुद्धा त्यांनी काय केलं? कम्युनिटीसाठी सुद्धा काहीतरी काम केलेलं आहे. आणि हे जे नागझिरा आहे जे कुठे आहे? नवेगाव ठिकाणी आहे. आणि टायगर रिझर्व इन भंडारा कुठे? गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये. ही ऑल्सो founded a Kika bird club in order to spread birds farming, which is a very popular among school going children of Maharashtra. त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे जे किका बर्ड क्लबची जी स्थापना केली होती या किका बर्ड क्लबमधून त्यांनी बर्ड फार्मिंग म्हणजे पक्ष्यांचं संशोधन, पक्ष्यांचं संवर्धन करणे हे कामही खूप स्प्रेड केलेलं आहे आणि अतिशय पॉप्युलर होते ते. आणि स्पेशली चिल्ड्रन्स मुलांमध्ये, स्कूल गोईंग चिल्ड्रन्स शाळकरी मुलांमध्ये ते खूप प्रसिद्ध होते. नाव आता आपण टुडेज फक्त फर्स्ट पार्ट बघणार आहोत आणि नेक्स्ट पार्ट हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आता पार्ट फर्स्टमध्ये काय सांगितलं आहे बघा त्यांनी, किरण पुरंदरे यांनी. ॲज अ नेम सजेस्ट द एक्सर्ट is an amazing experience of the writer where Kiran Purandare.
द सॉलिटरी ट्रॅव्हलर इज कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल ऑफ उंबरझरा. आता बघा या ठिकाणी लॉस्ट इन द जंगल, पहिल्या पार्टचं नाव काय आहे, लॉस्ट इन द जंगल. या ठिकाणी तुम्हाला अमेझिंग एक्सपिरियन्स करणार आहे किरण पुरंदरे यांचे, की किरण पुरंदरे हे जे आहे की त्यांना उंबरझरा जंगलामध्ये एकटेच होते आणि एकटे असताना ते लॉस्ट झाले होते. त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. ही नॅरेट्स हाऊ ही लॉस्ट हिज वे ॲट द फॉल ऑफ द डस्क अँड अ टेरिफाईंग टर्मॉईल ही अंडरवेंट. आणि ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहे की ते कसे लॉस्ट झाले, कशा पद्धतीने ते हरवले गेले, जंगलामध्ये ते मिस झाले गेले. अँड हिज वे फॉल ऑफ द डस्क. फॉल ऑफ द डस्क म्हणजे संध्याकाळची वेळ असते, नाईटच्या पूर्वी संध्याकाळची जी वेळ आहे, इव्हिनिंग टायमिंगला ते काय झाले होते, ते हरवले गेले होते. अँड द टेरिफाईंग टर्मॉईल ही अंडरवेंट देअर आफ्टर. आणि त्यामुळे ते टर्मॉईल झाले म्हणजे खूप गोंधळले गेले, खूप गडबडीत आले. याबद्दलचं वर्णन त्यांनी अतिशय छान पद्धतीने सांगितले. शाउटिंग फॉर हेल्प वुड लिटररी मीन अ क्राईंग इन द विल्डरनेस. बघा त्यांनी काय म्हणलं की त्या ठिकाणी कुणाला तरी मदतीसाठी बोलवणे म्हणजेच काय आहे, क्राईंग इन द विल्डरनेस म्हणजे वाळवंटात रडण्यासारखी गोष्ट होईल इथं. He also gives a detailed descriptions of how he found his way towards the Pitezari. आणि ह्याच पार्टमध्ये त्यांनी हे डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे की पिटेझारीचा रस्ता त्यांनी कसा शोधला. ज्या जंगलामध्ये ते लॉस्ट झाले होते त्या जंगलामधून त्यांनी काय केलेलं आहे, पिटेझारी कसं शोधून काढलं, त्या दिशेने कसे निघाले, या ठिकाणी आपण बघणार आहोत. नाव द पेज नंबर 56 into the wild part first, lost in the jungle. ओके, जंगलामध्ये हरवलेले. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण काय बघणार आहोत, लाईन टू लाईन एक सायमल्टेनियसली आपण एक्सप्लेन करणार आहोत. द 8.5 hour लॉंग. बघा म्हणजे 8 ते 8.5 तास. अ डे इनसाइड द हाईड. अशी जागा, अशी हाईड की वॉज अ फ्रूटफुल ॲज द जांभा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ उंबरझरा. ती जागा कोणती होती, जांभा ट्रीजच्या जवळची असणारी जी जागा आहे ती कुठली जागा, उंबरझरामधली. बघा टायमिंग काय सांगितलेला होता, 8 ते 8.5 तास एवढा वेळ ते उंबरझरामध्ये होते. अँड जांभा ट्री जे सांगितलेलं आहे की ते अतिशय त्या ठिकाणी असणारं ते उंच कडावरती असणारं जे जांभा ट्री स्टँडिंग होतं. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटर होल आय टूक द एंट्रीज ऑफ द अवेफोना इन माय फील्ड नोट्स. आता माझं जे काम होतं जे आवरण्यापूर्वी किंवा रॅपिंग करण्यापूर्वी तर त्या ठिकाणी जे नॅचरल वॉटर होल होतं त्या ठिकाणी ते आवरत असताना ते काय करताय, टूक एंट्रीज, ते काय करताय, स्वतःची अवेफुना म्हणजे आत्तापर्यंत त्यांना जे जे काय अनुभव आले ते काय करताय, नोट्समध्ये नोट डाऊन करताय. आणि ज्या पक्ष्यांबद्दल किंवा ज्यांचं जे ऑब्झर्वेशन ते करण्यासाठी आलेले आहे ते ऑब्झर्वेशन ते काय करत होते, नोट डाऊन करत होते. आणि अशा पद्धतीने सिन्स आय वॉज अलोन आय रश टू पिटेझरी विलेज where I was stationed. म्हणजेच की आता या ठिकाणी लेखक काय सांगताय बघा, किरण पुरंदरे काय सांगताय की ते एकटेच होते आणि त्यांना पिटेझरी व्हिलेजमध्ये जायचं होतं. त्यांना त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जे निघालेले होते. आय कॅमोफ्लॅग टू द हाईड टूक my essentials came out of the hide stretched out to my heart content. हाईड म्हणजेच कोणती, अ प्लेस बिल्ड टू लुक लाईक इट्स सराउंडिंग, की ज्या जागेवर होते की त्या जागेवरून ते सराउंडिंग बघत होते. आणि त्याच्या बाहेर आल्यानंतर ते काय करताय, अ स्ट्रेच माय हार्ट, की महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या, आय लिफ्टेड माय कॅमेरा, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे त्यांचा, त्यांनी त्यांचा कॅमेरा बॅग उचलली. अँड टूक द फॅमिलियर ट्रेल टू पिटेझरी, आणि ते कोणत्या दिशेने निघाले, पिटेझरीच्या दिशेने निघालेले असते. अँड निगोशिएटिंग द वेब्ड लीव्स ऑफ टिकवूड माय महाट्रीज,
मोहा ट्रीज. आणि जी त्यांची फॅमिलियर ट्रेल आहे, म्हणजे जी पायवाट आहे, ती काय झालेली होती पिटीझरीची? ती फॅमिलियर झाली होती, ओळखीची झालेली होती. अशा त्या ओळखीच्या झालेल्या रोडने ते निघाले असते. ट्राईंग टू मेक अ मिनिमल साऊंड, आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वूड्स, वॉकिंग अलॉंग इन अ जंगल नीड्स अ मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपॅनियन. म्हणजेच ते काय करताय की कमीत कमी पायाचा आवाज, खूप कमी आवाजामध्ये ते काय होत होते, कॉशियसली निघालेले होते. अँड आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स. ते कसे होते? अतिशय एकाकी होते, एखाद्या फॉक्सप्रमाणे. म्हणजे जसा एखादा फॉक्स हा एकाकी चाललेला असतो तसे ते. आणि जंगलामधून एकटं जाणं यासाठी त्यांना खूप अलर्ट राहण्याची गरज आहे, कारण त्यांच्यामध्ये विदाऊट कंपॅनियन होते ते. जर आपण मित्रांसोबत असेल तर आपल्याला कोणीतरी कंपॅनियन असतं, इतकं अलर्ट राहावं लागत नाही. पण या ठिकाणी आपण एकटे आहोत म्हटल्यावरती अतिशय अलर्ट राहावं लागतंय, असं किरण पुरंदरे या ठिकाणी सांगताय. आणि कशी चालता येते? आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स, म्हणजे एकाकी एकट्याच रोडने चालताय. फॉलोविंग द ट्रेल सायलेंटली, watching with wide open eyes, my ears were grasping a variety of sound just when I familiar sounds turned me. तो रस्ता अतिशय सायलेंटली क्रॉस करत होते. कसा? आणि अतिशय डोळे उघडे ठेवून, म्हणजे नजरही चुकली नाही पाहिजेत अशा पद्धतीने ते काय करत होते, चाललेले होते. त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचं वॉचिंग इतकं व्यवस्थित होतं, कारण कुठून कोणत्या क्षणी जंगलातून कोण हल्ला करू शकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ते कसे होते? वाईड ओपन आईज होते. माय इयर्स वेअर ग्रास्पिंग द व्हरायटी ऑफ साऊंड, आणि आवाजाकडे अतिशय त्यांचं लक्ष होतं. आणि तेवढ्यात त्यांना काय झालं, एक फॅमिलियर साऊंड ऐकायला, आणि त्या साऊंडमुळे ते स्ट्यून झाले म्हणजे स्तब्ध झाले. तो आवाज कोणता होता? ख्वॅक 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 ख्वॅक. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. मग हा आवाज कुणाचा होता? जो आवाज ख्वॅक 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 असा जो आवाज ऐकला तो एका लंगूरचा होता. लंगूर म्हणजे एका बंदरचा होता किंवा मंकीचा होता. अ लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स. तो काय करत होता? एक अलाराम देत होता, एक अलाराम, आणि तोही अतिशय मोठ्याने. आणि जो आवाज करत होता जो लंगूर, तो कोण होता? लीडर होता त्याच्या गँगचा, लंगूर गँगचा तो. आणि तो ख्वॅक ख्वॅक आवाजाचं जे अलाराम चालू होतं, तो अलाराम कशासाठी होता? एक अलाराम असा होता की या ठिकाणी कुणीतरी येतं, एक सावधगिरीचा इशारा होता की काहीतरी घडतंय. अ रेस्ट ऑफ द लंगूर अ ब्रिगेड कंटिन्यूड रेझिंग द अलाराम कॉल्स. म्हणजे जे इतर जे लंगूर्स होते किंवा इतर जे रिमेनिंग राहिलेले लंगूर्स होते ते काय करत होते? हाच अलाराम काय करत होते? कंटिन्यू चालू ठेवत होते की काहीतरी डेंजर झोन आहे ते त्या ठिकाणी, काहीतरी संशयास्पद त्यांच्या लक्षात आले म्हणून तो अलाराम चालू होता. द नेटवर्क ऑफ अलाराम कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज ॲज द पिटरफाईड लंगूर्स. तो काय केला होता? एक्सपॅन्डिंग, त्याची रेंज ही खूप लांबपर्यंत जात होती त्या आवाजाची. आणि तो अलाराम कॉल ॲज अ पॅट्रिफाईड म्हणलेलं, पॅट्रिफाईड लंगूर स्पीडेड टू द ट्रीज नियर अँड फार अँड सिक्युअर देअर प्लेसेस ऑन द ट्री टॉप्स. आणि तेवढ्याच मध्ये जे इतर जे लंगूर होते, जो अलारामचा आवाज ऐकून ते कुठे गेले होते? सिक्युअर्ड प्लेसवरती ते काय गेले होते? सेट केलं होतं, ट्री टॉपला. त्यांच्यासाठी सिक्युअर प्लेस म्हणजे कोणता? ट्री टॉप्स होता. ऑल दिस अनहेवल वॉज क्रिएटेड बाय ओनली वन ॲनिमल प्रेझन्स, अ लेपर्ड. आणि हे सगळं कशासाठी चालू होतं? अपहिवल म्हणजे हे सगळं जी उलथापालथ चालू होती ती कशामुळे झालेली होती? तर ॲनिमल्स प्रेझेन्स, तिथे कुणीतरी एक ॲनिमल्सच्या प्रेझेंटीमुळं किंवा त्या प्रेझेन्समुळं. तर तो कोणता ॲनिमल्स असेल? अ लेपर्ड. लेपर्ड्स म्हणजे एक चित्ता असेल, तर चित्तामुळं हे सगळे जे इतर ॲनिमल्स होते किंवा बंदर्स होते, लंगूर्स होते, ते सगळे कुठे जाऊन बसले? ॲज अ
ट्री ड्रॉपला, कारण त्या ठिकाणी काहीतरी डेंजर झोनची त्यांना कल्पना आली होती. मेनी ॲनिमल्स मेक अलाराम कॉल्स वेन दे सी द प्रिडेटर. प्रिडेटर म्हणजेच काय की एक शिकारी किंवा कोणीतरी भक्षक. आता खूप ॲनिमल्स होते, ते काय करत होते, अलाराम्स कॉल करत होते. तो अलाराम कशासाठी होता की कोणीतरी भक्षक आलेला आहे किंवा कोणीतरी शिकारी आलेला आहे. इवन टायगर और लेपर्ड नियर बाय, म्हणजे काय असू शकतो, कदाचित टायगरही असू शकतो किंवा चित्ताही असू शकतो. आणि अशा पद्धतीने भक्षक जेव्हा बघितला जातो एखादा टायगर किंवा लेपर्ड नियर बाय, तर मग त्यावेळेस ते लंगूर्स काय करतात, द लंगूर इज अ मोस्ट रिलायबल. आणि जे लंगूर असतात ते अतिशय रिलायबल आहे. म्हणजे रिलायबल म्हणजे काय, विश्वसनीय. वेन इट्स कम टू फाइंडिंग क्ल्यूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द अपेक्स, म्हणजे एखादा क्ल्यू शोधायचा असेल किंवा एखादा मोठा भक्ष्य आणि एखाद्याची प्रेझेंटी आपल्याला बघायची असते की तो तिथं त्या ठिकाणी आहे, तर त्याचा सगळ्यात इम्पॉर्टंट क्ल्यू कुणामार्फत मिळू शकतो, एका लंगूर मार्फत, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा विश्वसनीय क्ल्यू त्यांच्या मार्फत मिळतो. अँड फाइंडिंग द क्ल्यूज अबाउट प्रेझेन्स. नाव अ प्रिडेटर्स इन द जंगल. द मायटी इल्युसिव्ह लेपर्ड ऑफ उंबरझरा वॉज आउट ऑफ इट्स लेअर. तो लेपर्ड किंवा जो बिबट्या ज्या ठिकाणी आहे आणि तो ठिकाणी काय झाला होता, लेअर म्हणजे अतिशय सिक्रेट प्लेसमधून तो बाहेर पडला होता. ही वॉज ऑन द प्राऊल. प्राऊल म्हणजे शिकारीसाठी. तो कशासाठी बाहेर पडला होता, एका शिकार करण्यासाठी. द स्टिल्थली मूव्हिंग फिगर इन अ स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लॅक वॉज स्पाईड बाय दिस लंगूर्स. आणि हे सगळे लंगूर्स त्याचे काय करत होते, स्पाईड करत होते, म्हणजे हिरीगिरी करण्याचा प्रयत्न करत होता. अँड लंगूर्स, आणि हे जे इवन स्मॉल वन्स फ्रॉम लेजन्स लंगूर्स वेअर गिविंग द अलार्म्स कॉल. काहीतरी डेंजर अलार्म कॉल चालू होता किंवा जे ख्वॅक ख्वॅक आवाज जे करत होते आणि इतर प्राण्यांसाठी ते अवेअरनेसचा एक साऊंड होता. तो अलाराम होता की हिअर इज अ डेंजरस टाइम फ्रॉम देम. काहीतरी डेंजर घडणार आहे किंवा कोणीतरी भक्षक आलेला आहे किंवा इवन टायगर असेल किंवा लेपर्ड बाहेर पडलेला आहे किंवा शिकारीसाठी पडलेला आहे, हे सांगण्याचं काम ते करत होते. नाव पेज नंबर 57, पॅरेग्राफ नंबर 2. आय स्टे पुट. आता लेखक किरण पुरंदरे जे आहेत ते त्याच ठिकाणी थांबून राहिलेले, कारण जो लीडर आहे त्या लीडर लंगूरचं टार्गेट कुठं आहे, कोणत्या दिशेने तो पाहत आहे. ज्या ठिकाणी तो लंगूर पाहत असेल त्याच ठिकाणी कोण असणार आहे, लेपर्ड असणार आहे, म्हणजे तो बिबट्या असणार आहे किंवा टायगर असणार आहे. अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली, टूक सम स्टेप. काही स्टेप गेल्यानंतर लेखक पुन्हा थांबतात. अँड स्टॉप अगेन, पुन्हा थांबून घेतात. अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. ती जी पायवाट होती त्या पायवाटेवर त्याला काय दिसलं, अ फ्रेश स्कॅट. स्कॅट म्हणजे ती विष्ठा, म्हणजे ती कशी होती, फ्रेश होती, म्हणजे जस्ट त्या ठिकाणावरून काय गेलेलं असणार आहे, लेपर्ड गेलेला असणार आहे, कारण ती ताजीच होती. अँड द ब्लिशिंग पर्पल फ्लाईज वेअर हॉवरिंग ओव्हर इट. आणि जी स्क्वॅट होती ती स्कॅट फ्रेश असल्यामुळं त्या ठिकाणी ब्लिश पर्पल म्हणजे त्या ब्ल्यू किंवा पर्पल रंगाच्या ज्या माशा असतात त्या काय करत होत्या, भुनभन करत होत्या. आणि तेव्हाच लेखकाला काय शंका आली, आय वॉज शुअर दॅट द लेपर्ड वॉज समवेअर नियर. आणि तेव्हाच लेखकाला संशय आला की इथे जवळपासच कोण असणार आहे, लेपर्ड असणार, तो काही खूप दूरवर गेला नसेल अजून. द डिस्टंट अलार्म कॉल अ 4 ऑनर्ड एंटिलोप वॉज ॲडिंग टू द चॉस. आणि अशामुळे ते वातावरण एकदम जागरूक झालेलं होतं. आय बेअरली वॉक अराउंड द 50 मीटर्स अँड स्टॉप. आणि लेखक सांगतो मी फक्त 15 मीटर चाललो आणि लगेच थांबलो. का, I had apparently entered in the sanctum sanctorum of a miracle called a leopard. आता लेखक या ठिकाणी काय म्हणताय की ॲपरंटली, अतिशय उघडपणे ते काय म्हणताय, ते सांगताय की कोण एंटर झालंय, जो लेपर्डचा जो गर्भगृह आहे किंवा जी जागा आहे त्या ठिकाणीही कोण, लेखक एंटर झालेला होता. बट बिग कॅट वॉज नॉट व्हिजिबल. आता लेखकाने त्यासाठी, त्या बिबट्यासाठी कोणता शब्द वापरला आहे, बिग कॅट, पण नॉट व्हिजिबल, अजून तर काही दिसलेली नव्हती. इट इज ॲन इल्युसिव्ह. हे जे लेपर्ड आहे, टायगर आहे, हे खूप
चतुर, इट इज अन इल्युसिव्ह ॲनिमल, खूप चतुर आणि हुशार असतात. द सराउंडिंग वेअर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाईम अँड अगेन. त्या ठिकाणचा जो परिसर आहे तो काय लेखकाला रिमाइंड करत होता, ऑल आय वॉज अलोन, की तुम्ही एकटे आहात, की मी एकटाच आहे हे मला रिमाइंड. आज आय मूव्ह फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पिटेझरी, आणि मी परत कोणत्या पिटेझरीच्या पायवाटेने निघालेला असतो. आणि पिटेझरी विलेजकडे निघालेला असताना कानावर एक अलाराम आलेला असतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे आवाज येत होते त्याला ते अलाराम ऐकू येत होते, फेडिंग अलाराम. कॉल्स वेअर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड, आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लेपर्ड हॅड मूव्ह अवे. त्या आवाजावरून एवढं लक्षात येतं की तो लेपर्ड काय झालेला असेल, जरा मूव्ह अवे म्हणजे जरा दूर अंतरावर निघून गेला असेल. ओके, पेज नंबर 57 वरती लास्ट सेकंड पॅरेग्राफ. मीनवाईल आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड. बघा कोण बघितलं होतं आता लेखकाने, की असा व्यक्ती बघितला जो मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स, काही अंतर उभा होता, आणि कशाबरोबर उभा होता, विथ अ स्टिक इन हिज हँड, त्याच्या हातामध्ये काय होती, एक स्टिक होती. ॲज अ अप्रॉच ही अपियर्ड स्पूक्ड, ड्यू टू स्पूक्ड म्हणजे अतिशय घाबरलेले असणे, फ्रायटन, किंवा तो लेपर्डच्या आवाजामुळे घाबरलेला असेल. अलाराम कॉल्स ऑफ द लेपर्ड. वी ग्रीटेड इच अदर, त्यांनी दोघं एकमेकांना काय केलं, ग्रीट केलं, नमस्कार. ही वॉज राजू इस्कॅपे फ्रॉम पिटेझरी, तोही पिटेझरी या गावातलाच होता. ही हॅड केम टू कलेक्ट लॉंग बट रिट्रेट ड्यू टू लेपर्ड मुवमेंट. आणि तो कशासाठी आला होता, राजू वॉज अमेज्ड दॅट रेग्युलर अ सॉलिटरी व्हिजिट उंबरझरा, की त्याचं नेहमीचं काम जे असतं की ते लाकूड गोळा करण्यासाठी तो त्या ठिकाणी आलेला होता. आणि त्याचं जे काम होतं की नेहमीचंच काम होतं की त्या ठिकाणी उंबरझरा त्या जंगलामध्ये येऊन तो काय करत होता, लाकूड गोळा करून परत पिटेझरीकडे जात होता. आणि अशा पद्धतीने तो घाबरलेला होता. राजू अतिशय अमेज म्हणजे आश्चर्यचकित झालेला होता की राजू आणि फक्त आपले लेखक किरण पुरंदरे हे जे आहे त्या ठिकाणी एंट्री करतात. त्या ठिकाणी ते काय आहे, ॲक्च्युली हेवन आहे. कुणाचं, फॉर टायगर्स, लेपर्ड्स अँड स्लॉथ बियर्स. त्यामुळे राजू काय जाता, आश्चर्यचकित झालेला होता. वी स्टॉप्ड अंडर द कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. आम्ही एका कुसुम ट्रीच्या झाडाखाली बसलो किंवा थोड्या वेळ ब्रेक घेतला. वी बोथ फेल्ट बिट रिलॅक्स, आणि आम्ही जरा एकमेकांबरोबर रिलॅक्स झालो. नाव वी वेअर 4 आईज. का रिलॅक्स झालो, तर दोघांचे 4 डोळे झाले आणि दोनाचे 4 हात. अशा पद्धतीने ते काय होते, आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर स्टिकही होती, 4 हँड्स विथ अ स्टिक. देन वी बोथ रिझ्यूम आवर वॉकिंग टूअर. त्यांनी त्यांची टूअर काय केली, परत चालू केली. टूअर कुठे होती, टू पिटेझरी. नाव द 57 पेज नंबरवरती लास्ट पॅरेग्राफ. देअर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. आता त्या ठिकाणी ते कुठे लागले होते, एका टायनी ट्रॅकवरती लागले होते. एक छोटासा रस्ता तुटलेला होता आणि मेन ट्रेल म्हणजे मुख्य पायवाट, ते मुख्य पायवाटेला तो तुटलेला होता. आणि त्या ठिकाणी काय झालं, आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट. राजू काय म्हणाला, मी आता इथून टर्न होत करतो आणि तुम्ही सरळ जा, अँड टर्न टू राईट, आणि परत उजव्या साईडला जा. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटील आय क्लाइंग फॅमिलियर हिलॉक. आणि जोपर्यंत मी एका हिलॉकवरती म्हणजे एखाद्या टेकडीपर्यंत येत नाही तोपर्यंत स्ट्रेट चालत राहिलो. आय क्रॉस द सिमेंट पिलर अँड स्टोन स्ट्रॅक बाय फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट. की ज्या पद्धतीने फॉरेस्ट कंपार्टमेंटने जे सिमेंट पिलर बांधलेले होते, की मार्किंगसाठी बांधलेले जे पिलर होते, जे स्टोनचे होते, ते एक मार्किंगसाठी होते, की एक बाउंड्री इंडिकेट करण्यासाठी होतं. आणि त्यामुळे त्याचाही फायदा होत होता. त्या पिलरपर्यंत लेखक पिलरला पार करून पुढे गेले. अँड टूक अनदर क्लाइम्बिंग आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन. आणि दुसरी पाऊलवाट त्यांनी सुरू केलेली होती. नाव द पेज नंबर 58. Walk across a beautiful mahua tree loaded with reddish brown leaves.
आता बघा त्या ठिकाणी महुआ ट्रीजपर्यंत ती कशाने लोडेड झालेली होती, रेडिश ब्राऊन लिव्स, पूर्ण रेड कलरच्या पानांनी गच्च भरलेलं ते झाडं होते. अँड अतिशय लाल तपकिरी रंगाचे जे पानं होते त्या अतिशय ब्युटिफुल असं ते झाड होतं. आणि त्या ट्रीजकडे बघून द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन व्हेरी वेल. जे ग्राउंड होतं झाडाखालचं ते अतिशय क्लीन होतं, खूप स्वच्छ होतं. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश इन द माय माइंड. आणि कोणता विचार लेखकाच्या माइंडमध्ये आला, आय वूड लॉस्ट माय वे. थोडक्यात लगेच इन्स्टंटली फ्लॅश झाली, एक गोष्ट चमकली, आय लॉस्ट माय वे. मी माझा काय झालो, रस्ता चुकलो. नेक्स्ट मुवमेंट आय फाउंड अनदर डस्की ट्रेल. आणि मग मला एक अशी धुळसट किंवा धुरकट रंगाची एक पायवाट ट्रेल दिसली. हॅस्टली आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू अॅन ओपन फील्ड. आणि घाईघाईने मी त्या ट्रेलने किंवा त्या पायवाटेने चालत गेल्यानंतर तो रस्ता मला कुठे घेऊन गेला, एका नॅरो गॉर्जकडे. म्हणजे त्या ठिकाणी एक खिंड होती आणि ती खिंड कुठे ओपन होत होती, ओपन अँड फील्ड, ती शेतामध्ये निघत होती. अँड एरिया वॉज सराउंडेड बाय अ हिलॉक्स ऑफ ड्राय डिसिड्युअस ट्रॉपिकल फॉरेस्ट. Deciduous म्हणजे having a trees that shed leaves in the dry seasons and turn back to the spot the sun. Now the geographical west was set. आणि लेखक म्हणतात मी सूर्याकडे बघितलं आणि जिओग्राफिकली वेस्ट वॉज, जिओग्राफिकली तो काय झाला, तो मावळत होता. अँड त्यांनी ते गेस केलं की ते वेस्ट असणार आहे. अँड डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश्ड. आणि जो डस्की ट्रेल सापडला होता, जी धुळकट अशी पायवाट सापडली होती, त्या ठिकाणी ती व्हॅनिश म्हणजे संपली होती. गुड हेवन्स आय वॉज लॉस्ट. मग त्यांचं काय म्हणणं, या सुंदर हेवनमध्ये मी हरवून गेले होतो. कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल. म्हणजे पूर्णतः मी या जंगलमध्ये काय होऊन गेलो, लॉस्ट होऊन गेलो किंवा हरवून गेलेलो आहे. दॅट टू ॲट द व्हेरी ड्रेडफुल टाईम. आणि अतिशय ड्रेडफुल म्हणजे खूप भयानक असा तो टाईम असेल. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक द फ्लिटिंग रनर. आणि सूर्य इतकं लवकर मेल्टिंग होत होता, इतक्या लवकर मावळत होता आणि खूप फास्टली हे सगळं होत होतं. इन सेकंड पॅरेग्राफ, पेज नंबर 58, सोक इन माय ओन स्वेट आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हर्ट कंटेंट. लेखक काय सांगताय की अतिशय घामाने स्वेट झालेले, सोक झाले होते स्वेटने, घामाने पूर्ण भेजले होते. अँड शाउटिंग टू माय हर्ट्स कंटेंट म्हणजे फुलेस्ट लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन, सॅटिस्फाईड झालेले होते ते. बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन दिस वाइल्डरनेस. आणि त्या ठिकाणी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी, त्यांचं सॅटिस्फॅक्शन ऐकण्यासाठी कोणीही नव्हतं. आय हॅड 2 bags विथ मी. आणि कोण होतं त्याच्यावर, फक्त त्याच्या 2 बॅग होत्यात. फर्स्ट द शबनम बॅग हॅव्हिंग अ कॅमेरा अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग. दुसरी जी होती एक हँडमेड म्हणजे हाताने बनवलेली बॅग, यूज इन द व्हिलेज, आणि गावातच वापरली जाते, टू कॅरी फॉर टिफिन. टिफिनसाठी कॅरी करण्यासाठी जी बॅग असते ती एक माझ्या हातात होती. आणि एक शबनम बॅग होती, ती कशासाठी, कॅमेऱ्यासाठी. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ बट आय डिडंट फील लाईक हॅव्हिंग इट. माझ्या टिफिनमध्ये, लेखक सांगतात की टिफिनमध्ये काही शिल्लकही होतं आणि ते खावं असं त्यांना वाटतही नव्हतं. द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्रीज, द भूप भूप साऊंड ऑफ कॉकॉल बर्ड, द सॉन्ग ऑफ रॉबिन बर्ड, ऑल अपियर्ड एलियन टू मी. आता बघा, जे काही ब्लॉसमिंग म्हणजे जे काय बहर आलेला, किंवा बॉक्सवूड ट्री जो बहरलेला होता, किंवा जे पक्ष्यांची भूप भूप आवाज येणं, किंवा कॉकल बर्ड म्हणजे कॉकल म्हणजे कक्कूच्याच फॅमिलीमधला एखादा बर्ड्स असेल तो, आणि त्या बर्ड्सचे जे साऊंड, किंवा रॉबिन बर्ड जो होता त्याची सॉन्ग, ऑल अपियर्ड एलियन टू मी. आणि ह्या सगळ्या आवाजामध्ये लेखकाला असं वाटत होतं की मी कुठंतरी परग्रहावर आलेलं. हे सगळं त्याच्यासाठी नवीन वाटत होतं त्याला. हे सगळे आवाज त्याला फॅमिलियर वाटत नव्हते. सगळं काही परकं फील व्हायला लागलं त्याला. ॲज अ ॲपियर्ड एलियन फील होत होतं.
Now next paragraph. It was more than an hour and I was still there searching for a suitable tree to climb and get secured. आणि जवळजवळ more than an hour म्हणजे जवळजवळ 1 तासापेक्षाही जास्त वेळ होऊन गेला होता आणि लेखक काय शोधत होते? सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री. काय सर्च करत होते? एक सुटेबल ट्री म्हणजे की सुरक्षित जागा, सेक्युअर राहता येईल. टर्न बॅक टू अ ट्रेल यू लेफ्ट. माय माइंड वॉज टेलिंग मी. लेखक काय म्हणतायत? त्यांचं माइंड काय सांगत होतं त्यांना? टर्न बॅक, तुम्ही पुन्हा आलेल्या रस्त्याने काय जा, परत पुन्हा जा त्या पायवाटेने. बट देअर वेअर नो साईन ऑफ द ट्रेल. पण ज्या रस्त्याने लेखक आले तो रस्ता तर बिलकुल दिसत नव्हता, ती पायवाटच दिसत नव्हती. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलॉक बिफोर मी. आणि आत्ता कोणताही हिलॉक लेखकाला दिसत नव्हता, कोणताही मार्ग दिसत नव्हता. हिलॉक दिसेल किंवा हिलॉकसारखं जाण्याचा मार्गच दिसत नव्हता. देअर वेअर मोर हिलॉक्स. तिथे इतके मोठे हिलॉक्स होते, खूप मोठ्या मोठ्या लहान लहान मोठ्या मोठ्या टेकड्या होत्या. अँड सम मोर अराउंड वन आय वॉज स्टँडिंग. आणि त्याच्यामधल्याच एक उंच टेकडीवरती हिलॉकवरच ते उभे होते. आणि त्या डोंगर टेकडीवर उभा राहून नियर माय फीट वेअर ड्राईड अप ड्रॉपिंग ऑफ स्लॉथ बियर. आणि त्याच ठिकाणी जे उभे होते त्याच ठिकाणी काय झालं होतं? ड्राईड झालेलं. ड्राईड झालेलं होतं? ड्रॉपिंग स्लॉथ बियर म्हणजे एका अस्वलाची विष्ठा होती की ती ड्राईड झालेली होती. द स्लॉथ बियर उंबर झरा मस्ट बी आउट इन ओपन स्निफिंग फॉर फूड. की आय कॉशन माय सेल्फ. अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला कॉशन केलं, सावध केलं. आणि का सावध केलं? की त्या ठिकाणी काय असणारे उंबरझराचा जो सुस्त, स्निफिंग म्हणजे सुस्त असणारा जो अस्वल आहे तो काय झालेला आहे? सध्या बाहेर पडलाय. कशासाठी? स्निफिंग फॉर फूड, फूड शोधण्यासाठी. थिंकिंग एव्हर्टिंग ऑल सॉर्ट ऑफ एव्हेंच्युअली आय मेड अ मूव. I ran down hillock that I had climbed up at a frantic speed. The west was my right hand side now. The evening breeze flew through my wet curl. Here my stomach was itching. I kept walking in hope. अशा पद्धतीने ते प्रसंग समोर आलेला आहे. लेखकाला थोडीशी मनामध्ये भीतीही वाटायला सुरुवात झाली. लेखकाने अशा परिस्थितीमध्ये पाऊल पुढे टाकले आणि त्यांनी काय सुरुवात केलेलं आहे? फ्रॅन्टिक स्पीडमध्ये म्हणजे हरीड आणि एक्सायटेड होऊन खूप जोरात पळत सुटले. त्या टेकडीच्या उतारावर पळत सुटलेले आहेत आणि एवढ्या हरीडली, एवढ्या फ्रॅन्टिकली ते स्पीड घेतलेलं आहे. आणि द वेस्ट वॉज माय राईट हँड साईड डाऊन. आणि जी पश्चिम दिशा आहे ती कोणत्या साईडला आली होती? हाताच्या राईट साईडला आली होती. अँड इव्हिनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कर्ल हेअर. आणि जी इव्हिनिंगची जी हवा चालू आहे, जी हवा सुरू आहे ती काय? कर्ल हेअरमधून जात होते. आणि जे लेखकाचं स्टमक जे आहे ते चालून किंवा कंटिन्युअसली त्याच्यामध्ये ॲकिंग सुरू झालं होतं, ते दुखायला लागलं होतं. केप्ट वॉकिंग इन होप. पण लेखकाने अपेक्षा सोडली नव्हती, तो अपेक्षेने पुढे चालत होता. Now the 58 page number, last second paragraph. After around 50 step, 50 पावलं उतरल्यानंतर आय फाउंड अ ब्राईट रेड सॉइल ट्रे. बघा काय मिळालं त्याला? 50 पावलं चालल्यानंतर त्याला रेड सॉइल ट्रेल म्हणजे लाल कलरची माती सापडली. आय फाउंड माय सिल्वर लायनिंग ऑन दिस ट्रेल. आणि त्या ट्रेलवर त्याला काय दिसलं? बायसिकलचे व्हीलचे जे निशाण दिसले किंवा ते मार्क दिसले. देअर वेअर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन्स फॉर मी. आणि त्याला थोडंसं समाधान वाटलं किंवा थोडंसं सांत्वना स्वतःला द्यायला लागलं की आता मी कुठेतरी जवळच आलेलो आहोत. देअर मस्ट बी अ व्हिलेज नियर बाय. की मी व्हिलेजच्या नियर बाय आहे. रिअश्युअर्ड माय सेल्फ. मोर क्वेश्चन्स रिसरफेस्ड. परत नवीन नवीन क्वेश्चन पुढे आले. हाऊ फॉर इज द व्हिलेज. व्हिलेज किती दूर राहिलेलं आहे. अँड वेअर किती अंतरावर असेल. इन विच डायरेक्शन कोणत्या दिशेने असणार आहे. नाव द लास्ट पॅरेग्राफ 58 पेज नंबर. I climbed one more hillock and tried to locate sign of human civilizations. My legs were trembling. आता लेखक पुन्हा काय करत होते? टेकडीवर चढत होते आणि गाव कुठे आहे, त्या डायरेक्शन कुठे आहे, अशा पद्धतीने ते. माय लेग्स वेर ट्रिमलिंग. त्यांचे पाय काय होत होते? ट्रिमलिंग होत होते म्हणजे थरथर कापत होते. ॲज आय रीच द टॉप ऑफ हिल आय जम्प्ड विथ जॉय. आणि
त्या टेकडीवर पोहोचल्या त्यांनी काय केलं, आय जम्प्ड विथ जॉय, अतिशय आनंदाने ते जम्प घेतली किंवा आणि त्यांना काय ऐकवलं तर आय हर्ड द साऊंड ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर, कारण त्यांना लाऊडस्पीकरमध्ये बोलण्याचा आवाज येत होता. इन अ जिफी आय रॅन डाऊन द हिल, आणि तेवढ्या स्पीडने ते काय झाले, टेकडीवरून उतरले होते. टुवर्ड्स द साऊंड विथ अ फुल विगर आय स्टम्बल अँड फेल डाऊन, सॉ अ ड्रॉपिंग, आणि त्या लाऊडस्पीकरचा किंवा कम्युनिटीचा आवाज ऐकल्यामुळे ते स्पीडमध्ये खाली आलेले. आय स्टंबल, ते काय झाले, थोडे अडखळले. अँड फेल डाऊन, खाली पडले. अँड सॉ ड्रॉपिंग अ ब्ल्यू बस नियर बाय स्ट्रगल, आणि पडल्या त्यांनी काय बघितलं, सॉ ड्रॉपिंग अ ब्ल्यू बस, शेजारीच काय दिसली त्यांना, ब्ल्यू बेल्सची विष्ठा दिसली. अ स्ट्रगल्ड स्टूड अप अँड डिसाइडेड, अशा पद्धतीने खूप स्ट्रगल करून ते उभे राहिले आणि डिसाईड केलं की कोणत्या डायरेक्शनने त्यांना मूव्ह व्हायचं आहे. द साईन ऑफ सिव्हिलायझेशन्स वेअर व्हिजिबल. द टायनी स्लीपी विलेज, ते पिटेझरी नावाचं जे गाव काय झालं होतं त्यांना, स्लीपी विलेज ऑफ पिटेझरी वॉज व्हिजिबल, थोडं कमी त्याचे दृश्य दिसायला लागले. थ्रू द ग्रीन वूड्स अँड द लँटर्न, त्यांना लँटर्न दिसले, कुणाचे, कंदील दिसले, कुणाचे, ऑफ राजीराम भालवीज फार्म, राजीराम भालवीज फार्मच्या लॅटर्न दिसले. त्याचबरोबर त्यांना काय केलं, लाऊडस्पीकर इन्स्टॉल फॉर केशव भालवी मॅरेज, केशव भालवी मॅरेजसाठी जो लाऊडस्पीकर अरेंज केला त्याचाही त्याला साऊंड आवाज आला. ऑल वेअर इन अ क्लिअर साईट, सगळं त्यांना दृश्य काय झालं, क्लिअर झालं. अ टर्न लेफ्ट अ स्पॉट विलेज लेक अँड फॅमिलियर हिलॉक सुई हुदाकी, आणि त्याचबरोबर द डॉग बार्क टू वेलकम मी टू द विलेज, ते जेव्हा लेफ्ट साईडला वळाले आणि त्या ठिकाणी त्या फॅमिलियर टेकडीवरती आले. ती कोणती हिलॉक होती तर सुई हुदाकी, त्या फॅमिलियर हिलॉकवरती आले. आणि त्याचबरोबर त्यांचं वेलकम कुणी केलं, अ डॉग बार्क टू वेलकम, डॉगने काय केलं, बार्किंग करून त्यांचं वेलकम केलं. कुठे, टू द विलेज. द फर्स्ट थिंग, पहिली गोष्ट कोणती केली, आय डीड वॉज टू टेक अ बाथ, त्या ठिकाणी व्हिलेजमध्ये पोहोचल्यावर त्यांनी सर्वात पहिले आपली टेक अ बाथ. अँड द शेकिंग ऑफ लिम्स हॅड लेसन्स अ बिट, जे त्यांची भीतीने पाय जे थरथर कापत होते, कारण कुठून काय येईल, कसला हल्ला होईल हे सांगता येत नव्हतं, त्यामुळे त्यांचे पाय काय होत होते, थरथर कापत होते. अँड द स्टमक, ते काय झाले, स्टॉप झाले. स्टमक स्टार्टेड अगेन, एट अ फुल, अँड त्यांनी काय केलं, पोट भरून जेवण केलं. अँड स्लम इन टू द कॉट, आणि कॉटवर काय झाले, ते पडले, स्लम झाले. अँड लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार्स स्टडेड स्काय, आणि आकाशाकडे बघून ते विचार करू लागले. काय विचार करत होते, आय स्पोक टू माय सेल्फ, आणि स्वतःशीच बोलू लागले. काय बोलू लागले, देअर स्टील एक्झिस्ट अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट, इजन दिस आवर गुड लक, म्हणजे हे अजूनही जंगलामध्ये आपण हरवू शकतो, हे ते विचार करू लागले. आणि खरंच ते असं म्हणतं की आपलं नशीब चांगलं की आपण रस्त्यामधून काय झालो, त्या जंगलामधून रस्ता शोधून पिटेझरीपर्यंत पोहोचलो. नाव फर्स्ट पार्ट या ठिकाणी फिनिश झालेला आहे, आणि अशा पद्धतीने ते सुखरूप त्या जंगलातून बाहेर पडले किंवा त्यांना रस्ता सापडला पिटेझरीचा. अँड टेकन फ्रॉम सखा नागझिरा, हे जे फर्स्ट पार्ट होता हा सखा नागझिरामधून घेतला होता बाय किरण पुरंदरे. ओके, नाव वी हॅव स्टॉप हिअर. In next lecture we will take the second part, tracking the panther of Nagarhole. Okay, stop here.